नमस्कार मित्रांनो. अनंत पांझाडे अष्टपैलू या अ, चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये खूप सारे डिपार्टमेंट आहेत, खाते आहेत. त्यामध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे अ, त्यांचे कामं हे नीट करतात. परंतु मला असं म्हणायचं आहे, की जे खऱ्या अर्थानं खरी मेहनत करतात, त्यांना पुरेसा पगार का नाही? काय त्यांना एवढा छळ त्यांचा होतो आणि एवढा लढा त्यांना का द्यावा लागतो? हा एक यक्ष प्रश्न आहे. आता तुम्हाला उदाहरणं देतो. आपण बघितलं असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट, शिक्षण विभाग, सिंचन विभाग आणि इतरत्र कितीतरी असे विभाग आहेत, की ज्या विभागामध्ये अनेक असे सरकारी नोकर आणि अधिकारी आहेत, की त्यांना गडगंज असा पगार आहे. त्यांना तो मिळतो. मग त्यांची अ, कार्यशैली आणि त्यांचा जो कामाचा तास किती आहे? काय करतात? हेही महत्वाचं आहे. तर मला नाही असं वाटत, की एस-टीचा जो चालक आणि वाहक यांच्या इतकं काम या म्हणजे प्रशासकीय योजनेमध्ये कोणीतरी करत असेल. ठीक आहे. माथाडी कामगार, हमाल हे करत असतील ते ठीक आहे. परंतु त्याच्या पलीकडे जे शासकीय दर्जा ज्यांना आहे, जे म्हणतात, की तुम्ही चालक वाहक आहात, तुम्हाला हा शासकीय दर्जा आहे, मग पगार तो कधी देता? एका पगारासाठी किंवा पगारासाठी तर भीक मागावंच लागते. तो विषय नाही. पण त्याची जे पगारवाढ आहे, त्याची जे पगाराची संरचना आहे, त्यासाठी हे राजकारणी किती त्रास देतात, त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, की 10%, 20%, 30% हे सर्व सोडा. परंतु आज एका फॉरेस्टमधल्या साध्या कर्मचाऱ्याला 90,000 पगार आहे. माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत. साधा कर्मचारी म्हणजे क्लार्क लेव्हल आणि जो जिल्हा परिषदेचा मास्तर आहे, त्याचं तर काय विचारूच नका. अखंड सौभाग्यवती भव, अशी त्याची परिभाषा आहे. त्यानंतर सिंचन विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या सिंचन विभागामध्ये जे काही कर्मचारी आहेत, त्यांचं बघा. ते नेमकं काय काम करतात, किती तास करतात, त्यांचा जेवायचा टाईम, त्यांचा चहा प्यायचा टाईम, त्यांचं तुम्हाला अक्षरशः मित्रांनो सांगतो, की जेव्हा केव्हा अशा एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये आपण गेलो, त्यांचा जेवणाचा तो 2 ते 2.5 चा टाईम जो आहे, ते असे बेंच एकमेकाले असे टेबलं लावून असं गोलमेज परिषदेसारखं जेवतात. ते माणसं आहेत आणि चालक वाहक जनावरं आहेत का? तुम्हाला समजत नाही राजकारणी लोकांनो, की यांचं आयुष्य काय आहे? मग यांच्यासाठी तुमच्या मनामध्ये काहीच अशी संवेदना नाही, की खरंच यांचा पगार वाढला पाहिजे. हे खरंच अ, अरे मला एक सांगा, तो एक चालक जो स्वतःचं जीवन
असुरक्षित करून सगळ्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवतो. अतिशय घाट वळणावरच्या, खड्ड्यावरच्या किंवा इतरत्र कुठल्याही रस्त्यावर व्यवस्थित त्यांना पोहोचून देतो. भाऊ उतरा तुम्ही. त्याच्यासाठी तुमच्याकडे काही नाही. एवढा निर्लज्जपणा हा या राजकारणी लोकांच्या मनामध्ये का भरलेला आहे? माझा खडा सवाल आहे संपूर्ण राजकीय मंडळींना, की त्यांचं हे जे मी तुम्हाला काही डिपार्टमेंट सांगितलेले आहे त्यांचं कमी करा असं माझं म्हणणं नाही. पण हे जे खरे कष्टकरी आहेत, जे खरे स्वतःचा जीव पणाला लावून गोरगरिबांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, अपंगांना, म्हाताऱ्यांना, अमृत ज्येष्ठांना या सगळ्यांना त्यांच्या यथेच्या ठिकाणी पोहोचवतात. त्यांच्यासाठी पगारवाढीची मागणी केली की तुम्ही इथे 20 तारखेला करू, 30 तारखेला करू, 32 तारखेला करू, 54 तारखेला करू. एवढे नाटकं कशासाठी? हा, तुम्हाला असं वाटत नाही की त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून? हा, आणि एवढा त्यांना जाणून बुजून त्रास देण्यासाठी समजा कोणी जर कधी न्याय विषयी जर कधी बोलत असेल तर तुम्ही त्याला आता याला पकडा, याला पकडा, त्याला पकडा, याचं सारखं करा, त्याला हे करा. एवढे सूड बुद्धीनं का वागता? फक्त एसटी महामंडळामध्येच हा अन्याय आहे का? बाकीच्यांसाठी काय आहे? त्यांना गळगंज पगार, खुर्च्या तोडण्याचा पगार, आणि हे मेहनत करतात त्यांच्यासाठी काहीच नाही. अरे समजून घ्या, या पापाचे वाटेकरी होऊ नका. एसटी महामंडळातील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि MD आणि मंत्री यांना माझं नम्र निवेदन आहे की असं कोणाच्या जीवाशी खेळू नका. कंडक्टर असला, तो जर न्यायाने बोलला तर त्याचा शिरच्छेद करा, त्याचं खतम करा, त्याले असं करा, त्याले तसं करा, अशा सूचना आतमधून येतात. आणि कोणी जर न्यायासाठी भांडत असेल त्याला पूर्ण संपून टाका. ही कुठली भावना आहे तुमची? अरे त्याच्या पद्धतीनं तो सर्वसामान्य जनतेला न्याय देतोय. तो चालक, तो वाहक अतिशय पद्धतशीरपणे काम करतोय. तरी तुमची इच्छा का नाही होत त्यांना व्यवस्थित असं पेमेंट देण्याची? आज काही जे 10-12-15 वर्षा अगोदर लागले त्यांना 2440 बेसिक होतं, काहींना 1600 होतं. आणि फक्त विनाकारण नाहक प्रवासी जर सुटला गर्दीमध्ये प्रवासी सुटला, गाडी जर कधी त्याची चेक झाली तर नाही, तू गुन्हेगार आहेस, तुला फाशी द्यायला पाहिजे, आणि त्याची पुरी इन्क्रीमेंट खाल्ल्या जाते. हा कुठला न्याय आहे तुमचा? हा, अशी चीड आणणारी ही कुठलीही गोष्ट या भारत स्वतंत्र झाला, न्याय व्यवस्था संपन्न झाली या देशामध्ये हे म्हणायचं म्हणजे आहे, हे आम्हाला मान्य आहे, पण त्याची अंमलबजावणी का करता? या एसटी कामगारावर ही अन्यायाची बाजू अशी येऊ देऊ नका. आणि पगारासाठी आणि पगार वाढीसाठी भीक मागण्याचं काय येऊ देता? इतरत्र जे महाराष्ट्राच्या आजूबाजूचे जे राज्य आहेत त्यांचा अभ्यास करा. केंद्र सरकारचं काय धोरण आहे? सध्या 8वा वेतन आयोग राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना लावण्याचे योजना सुरू आहेत. आणि इथं एसटी महामंडळाला 7वा वेतनही आयोग लागू नाही, करारही नाही. 16चा नाही, 20चा नाही, 24चा नाही. 4-4 वर्षानंतर करार होतात.
मग हे दुःख या एसटी कर्मचाऱ्यांनी का सहन करायचं? अरे तुम्हाला समजलं पाहिजे हे सगळं, की गोरगरिबाच्या टाळूवरचं लोणी खायचं नाही. शेवटी प्रत्येकाला मरायचं आहे. मरणार तुम्हीही आहात. मंत्री असो, संत्री असो, कोणी असो, कोणी मोठा अधिकारी असो, मरायचं सगळंच आहे. पण यांच्या टाळूवरचं लोणी खाऊन तुम्ही जास्त दिवस जगणार नाही. म्हणून या गोरगरिबाच्या शापापासून जर मुक्त राहायचं असेल, तर आता कित्येक संघटना आहेत, ज्या निवेदनं करतात आणि म्हणतात की एस-टी कर्मचाऱ्याला तुम्ही इतके टक्के द्या, इतके टक्के द्या आणि तुम्ही हे द्या, 7वं वेतन द्या, हे सगळं म्हणतात. आणि हे हाँ, वो अगले तारीख को देखेंगे. कशाला अगले तारीख को देखेंगे? तू शिक्षकाला द्यायच्या वेळेस कसं एका दमानं दिलं? पाटबंधारे विभागाला कसं पटकन देऊन दिलं? आणि फॉरेस्टवाल्यांना कसं पटकन दिलं? इतरत्र सर्व डिपार्टमेंटला कसं पटकन दिलं? मग हा जो गोरगरीब जनतेची सेवा करतो, त्या जनतेच्या खऱ्या सेवकाला तो म्हणतो कल देखेंगे, परसों देखेंगे, 20 तारीख को देखेंगे, 5 तारीख को देंगे. कशाला पाहायचं? देऊन दे त्यांना. ही चीड लोकांमध्ये आहे, या कामगारामध्ये आहे. हे तुम्ही समजून घ्या. सर्व पदाधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व जे शासन व्यवस्थेमध्ये जे बसलेले मंत्री संत्री आहेत आणि एम-डी साहेब आहेत, तर त्यांना माझी नम्र विनंती आहे की कुणाचा अंत पाहू नका. त्याला त्याचा जो न्याय आहे, हक्काचं जे आहे, मी 8वां वेतन लागू करताय इतर कर्मचाऱ्यांना, यांना 7वाही देत नाही. हा कुठला तुमचा न्यायाचा भाग आहे? असं करू नका. आणि कोणी हे समजू नये. तुम्हाला प्रत्येक मतदानाच्या पेटीच्या वेळेस एसटी कामगार आठवतो, एसटी आठवते. तुम्हाला कराराच्या वेळेस एसटी आठवते. तुम्हाला आणखी इतर सुविधांच्या वेळेस एसटी आठवते. लोकांनाही एसटी आठवते. गावात एक दिवस गाडी आली नाही तर लगेच डीएम जवळ कंप्लेंट, फलानं बिस्तानं गाडी आली नाही, असं नाही तसं नाही. मग का आली नाही? तर मग त्याच्या नावानं, त्या चालकाच्या नावानं ते त्याचं इन्क्रिमेंट का आहे, हे सगळे धंदे सुचतात. आणि त्याचा पगार तो कधी देसाल? का वाढवून देत नाही? आणि जे खुर्च्या तोडतात त्यांना प्रचंड पगार, 92,000, 1,00,000. हे नीट समजून घ्या. माझी विनंती आहे कळकळीची सर्व पदाधिकाऱ्यांना, की हे सर्व चुकीचं आहे, सर्वथा चुकीचं आहे. हे असं होऊ नये. नाही तर खूप मोठा असा प्रचंड मनामधला जो आक्रोश आहे या चालक आणि वाहकांमधला, हा उफाळून येईल एक दिवस. कृपया असं करू नका. त्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना द्या. तुम्ही इतरांना देताय ना, हे तर खरी मेहनत करतायत. ते काय मेहनत करतायत त्यांचं त्यांना माहिती. हे चालक वाहक खरी मेहनत करतायत. त्यांना खरंच द्या. त्यांच्या हक्काचं भरभरून द्या. जेवढ्या काही योजना असतील त्यांना सगळ्या लागू करा आणि त्यांना प्रचंड, म्हणजे त्यांचं मन इकडे-तिकडे उदासीन एसटी विषयी झालं नाही पाहिजे. ही नीट गोष्ट लक्षात. कारण कसं आहे, एसटीच्या चालकाचं आणि वाहकाचं मन उदासीन जर झालं, की आपल्यासाठी एसटी काही नाही करत आणि आपल्याला वेळोवेळी असं इन्क्रिमेंट खातो, हे खातो, धमक्या देतो, लाईन चेकिंगवाला धमक्या देते, फलान धमक्या देते, मी तुला पळून घेतो, असं करतो. अरे कुठं कुठं भरशील हे पाप? तो बिचारा घरादारावर तुळशीपत्र ठेवून काही गॅरंटी नसते ना. तुळशीपत्र का म्हटलं मी? काही गॅरंटी नसते. कारण की एकदा जर तो एसटी मध्ये चढला
आणि निघाला आणि जर त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो मेला, चालक वाहक, काय करसान त्याच्यासाठी तुम्ही? म्हणून ही कळकळीची एक विनंती वजा इशारा असा सर्व जनतेला आणि पदाधिकारी, मंत्री संत्री आणि ते एम-डी साहेब या सर्वांना आहे की बघा, काही होत असेल निश्चित करा. कारण इतरांना तुम्ही गळगंज देताय, यांना द्या. बस एवढी अपेक्षा करतो. मी अनंत पानझाडे आपली रजा घेतो आणि पुनश्च एका व्हिडिओमध्ये आपण निश्चित भेटूया. ही कळकळीची विनंती एकदा सर्वांनी नीट ऐकावी. तोपर्यंत